नमस्कार मंडळी, आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी आपल्या भारत देशाचं 2026चं बजेट हे सादर केलेलं आहे। या बजेटचा आपल्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होईल आणि या बजेटनुसार कुठल्या वस्तू ह्या महाग झालेल्या आहेत आणि कुठल्या वस्तू ह्या स्वस्त झालेल्या आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग बघूयात नेमकं या बजेटमध्ये कोणत्या कोणत्या घोषणा झालेल्या आहेत। त्यामध्ये पहिली जी घोषणा आहे कर संदर्भात, त्यामध्ये बघा सध्याच्या 28 जीएसटी ऐवजी 40% जीएसटी हा आता लावण्यात आलेला आहे। बघा बांधवांनो, सध्या 28% जीएसटी हा लावण्यात येत होता, त्या 28% जीएसटीच्या ऐवजी आता 40% जीएसटी लावण्यात आलेला आहे। त्यानंतरच बघा नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। नवीन इन्कम टॅक्स जो लागणार आहे तुमचा, त्याची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। त्यानंतर बघा अपघात विम्यातून मिळणाऱ्या रक्कमेवर यापुढे कोणताही टॅक्स नाही। बघा अपघात विमा जो आहे तुमचा, अपघात विम्यामधून तुम्हाला जी रक्कम मिळते या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा सुधारित अंदाजानुसार 2025-26च्या वर्षातली राजकोषीय तूट जीडीपीच्या 4.4% असल्याचा अंदाज आहे। बघा आपली 2025-26च्या वर्षातली राजकोषीय तूट जी आहे ती जीडीपीच्या 4.4% असल्याचा अंदाज लावण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा करांच्या माध्यमातून 28 लाख कोटींचा महसूल मिळणार। बघा आपल्या देशाला कराच्या माध्यमातून 28 लाख कोटींचा इतका मोठा महसूल मिळणार आहे। त्यानंतर विदेशात असलेल्या अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर आकारला जाणार। बघा ज्या ज्या व्यक्तींची विदेशामध्ये अघोषित संपत्ती आहे त्या अघोषित संपत्तीवर दंड लावण्याऐवजी आता कर आकारला जाणार आहे। त्यानंतर बघा आयटी रिटर्न 31 जुलै पर्यंत दाखल करता येणार। तुमचा आयटी रिटर्न जे आहे ते आयटी रिटर्न तुम्हाला 31 जुलै पर्यंत दाखल करता येणार आहे। त्यानंतर एनआरआय यांनी आपलं घर किंवा जमीन विकल्यास डीटीएस कट होणार। त्यानंतर बघा टॅक्स मध्ये गडबड केल्यास शिक्षेऐवजी दंड आकारला जाणार। बघा टॅक्स मध्ये जर काही गडबड केली तर तुम्हाला शिक्षेऐवजी हा दंड आकारण्यात येणार आहे। पुढे बघा भारतात डेटा सेंटर बनवणाऱ्या टॅक्स मध्ये सूट मिळणार। बघा डेटा सेंटर बनवणाऱ्या टॅक्स मध्ये तुम्हाला सूट मिळणार आहे। पुढे बघा परदेशी आता स्वस्त होणार। परदेशवारी म्हणजे तुम्ही परदेशात जाण्यासाठी तुम्हाला जे काही तिकीट लागत होतं त्या तिकिटामध्ये आता तिकिटाची किंमत आता कमी होणार आहे आणि परदेशवारी स्वस्त होणार आहे मित्रांनो। त्यानंतर परदेशवारी आता स्वस्त होणार। त्यानंतर बघा दारू, भंगार, खनिज महाग होणार, टॅक्स वाढवला। बघा दारूवरचा, भंगारवरचा आणि खनिजावरचा टॅक्स हा वाढवलेला आहे, त्यामुळे दारू, भंगार आणि खनिज हे महाग होणार आहे। त्यानंतर परदेशी शिक्षण घेणे आता स्वस्त होणार आहे। ज्यांना कोणाला परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं आहे किंवा घेत आहेत त्यांच्यासाठी परदेशातलं शिक्षण हे आता स्वस्त होणार आहे। त्यानंतर सीएनजी, बायोगॅस हा स्वस्त होणार आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये सीएनजीच्या गाड्यांचा यूज करतो किंवा बायोगॅसचा यूज करतो, हे आता स्वस्त होणार आहे। त्यानंतर बघा बाहेरच्या देशात सी फूड निर्यात करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते, यासाठी लागणारे काही साहित्य बाहेरून आयात करताना आता 3% मालावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। आधी ही मर्यादा 1% होती। बघा आपण बाहेरच्या देशामधून सी फूड निर्यात करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करावी लागत असल्यामुळे त्यासाठी लागणारं काही साहित्य आपण बाहेरून आयात करत होतो आणि ते बाहेरून आयात केलेल्या साहित्यावर 1% मालावर टॅक्स लागत नव्हता। आता तो 1% वरून 3% करण्यात आलेला आहे। पुढे बघा इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल नाही। इन्कम टॅक्सचे जे स्लॅब पाडलेले आहेत इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये कुठलाही बदल झालेला नाही। त्यानंतर मोबाईल स्वस्त होणार तर वैद्यकीय उपकरणं महाग होणार। तुमचा मोबाईल तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मोबाईल आता पुढे स्वस्त होणार आहे आणि वैद्यकीय उपकरणं हे महाग होणार आहेत। पुढे शेअर बाजारात मोठी घसरण, टॅक्स वाढीचा फटका। शेअर बाजारामध्ये जी घसरण झालेली आहे ही घसरण टॅक्स वाढीच्या फटक्यामुळे ही झालेली आहे। पुढे बघा मायक्रोवेव्ह ओव्हन, बॅटरी, विमानाचे पार्ट हे स्वस्त होणार आहेत। मायक्रोवेव्ह ओव्हन, त्यानंतर बॅटरी आणि विमानाचे पार्ट हे स्वस्त होणार आहेत। त्यानंतर 17 दुर्धर आजारावर उपचारासाठीची औषधे स्वस्त होणार आहेत। 17 जे दुर्धर आजार आहेत या आजारांवर उपचार करण्यासाठी औषध आता स्वस्त होणार आहेत। पुढे बघा कंपन्यांसाठी काय न्यूज आहे। बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद। बघा बायोफार्मा कंपन्यांसाठी 10,000 कोटींची तरतूद ही करण्यात आलेली आहे। त्यानंतर भारताला बायोफार्माचे हब करण्याची घोषणा, आपला भारत देशाला बायोफार्माचं हब करण्याची आता घोषणा केलेली आहे। त्यानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40,000 कोटींची तरतूद दिलेली आहे। बघा सेमीकंडक्टर क्षेत्र जे आहे सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 39,000 कोटींची तरतूद देण्यात आलेली आहे। पुढे बघा लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद। बघा
लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग जे आहेत ह्या उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद या बजेटमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्टार्टअप इलेक्ट्रिक पार्टच्या निर्मितीसाठी 40,000 कोटींची तरतूद. बघा, इलेक्ट्रिक पार्ट जे आहेत, इलेक्ट्रिक पार्ट तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांच्या निर्मितीसाठी 40,000 कोटींची तरतूद देण्यात आलेली आहे. त्यानंतर बँकिंग आणि विमा क्षेत्रात काय बदल झालाय बघा, बँकिंग क्षेत्राचा सर्वकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीचे गठन केले जाणार. त्यानंतर पोर्टफोलिओ गुंतवणूक योजना सुरू करणार, विदेशातील भारतीयांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे सोपे होणार. त्यानंतर बघा, सामाजिक कल्याणमध्ये काय बदल झालेला आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केलेला आहे. त्यामध्ये गरिबी दूर करण्यासाठी आम्ही मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या 10 वर्षात 25 कोटीहून अधिक लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. त्यानंतर मंदिर मठाच्या संवर्धनासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. बघा, गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटीहून अधिक लोक हे गरिबी रेषेच्या म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर आलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा, कृषी आणि शेतकरी यांच्याविषयी काय बदल झालेला आहे, कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवण्यावर भर. त्यानंतर नारळ उत्पादनात वाढीसाठी नारळ संवर्धन योजना. बघा, नारळ संवर्धन योजना ही आता सुरू होणार आहे. या नारळ संवर्धन योजनेमध्ये नारळ उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार आहे मित्रांनो. पुढे बघा, कर्नाटक केरळमध्ये कासवांच्या घरट्यांचे संवर्धन केलं जाणार. बघा, कर्नाटक आणि केरळ हे 2 राज्य आहेत. या 2 राज्यांमध्ये कासवांचं घरट जे आहे या कासवांच्या घरट्यांचे संवर्धन हे केलं जाणार आहे. पुढे बघा, चंदनाच्या उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार. चंदनाचं जे झाड आहे या चंदनाच्या झाडाचं उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी वाढीसाठी विशेष लक्ष देणार. त्यानंतर मत्स्य संवर्धनासाठी देशात 500 अमृत जलाशयांची घोषणा. बघा, आपल्या देशामध्ये भारत देशामध्ये एकूण 500 अमृत जलाशय याची घोषणा केलेली आहे मत्स्य संवर्धन करण्यासाठी. पुढे बघा, किनारी भागात नारळ, चंदन आणि काजूंच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार. बघा, किनारी भाग जो आहे आपला किनारपट्टीचा भाग जो आहे समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे त्यामध्ये नारळ, चंदन आणि काजूच्या उत्पादनासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यानंतर शिक्षणामध्ये काय बदल झालाय बघा, शिक्षक रोजगारासाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन करणार. बघा, शिक्षण रोजगारांसाठी उच्चस्तरीय समित्या आता हे स्थापन करणार आहेत. त्यानंतर बघा, आरोग्य सेवामध्ये काय बदल झालेला आहे, आजपासून तंबाखू सिगारेट महागलं. बघा, तंबाखू आणि सिगारेट पिणाऱ्यांसाठी आणि तंबाखू खाणाऱ्यांसाठी अतिशय ही वाईट बातमी असणार आहे की आजपासून सिगारेट आणि तंबाखू हे महाग होणार आहे. आणि आजपासून पान मसाल्यावर स्वतंत्र उपकर लागणार आहे. पान मसाला जो असतो पान मसाल्यावर स्वतंत्र उपकर सुद्धा लागणार आहे. त्यानंतर कॅन्सर, मधुमेहाची औषधं स्वस्त होणार. कॅन्सर आणि मधुमेह जे आहे, कॅन्सर आणि मधुमेहाची औषधं हे आता स्वस्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला उपचार घेणं आता स्वस्त होणार आहे. पुढे बघा, कॅन्सर मधुमेहाची औषधं स्वस्त होणार. खाजगी सरकारी आरोग्य क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार करणार. बघा, खाजगी सरकारी आरोग्य क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर हे तयार करणार. त्यानंतर पुढे 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद बनवल्या जाणार. 3 आपल्या देशामध्ये नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ह्या बनवल्या जाणार आहेत. पुढे देशात 5 ठिकाणी मेडिकल हब बनवले जाणार. आपल्या भारत देशामध्ये मेडिकल हब हे 5 ठिकाणी आता बनवलं जाणार आहे. पुढे रेल्वेमध्ये काय बदल झालाय बघा मित्रांनो, मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करणार. मुंबई आणि पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करणार. तसेच मुंबई पुणे सारखाच पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हा सुद्धा तयार करणार आहेत. पुढे 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करणार. पहिला जो आहे मुंबई ते पुणे, दुसरा हैदराबाद पुणे, तिसरा जो आहे हैदराबाद बेंगळुरू, त्यानंतर दिल्ली वाराणसी आणि 5वा जो आहे मित्रांनो वाराणसी सिलिगुडी. त्यानंतर बघा, पुढे बघा, पायाभूत सुविधांमध्ये काय बदल झालेला आहे, 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या पायाभूत सुविधा उभारणार. त्यानंतर आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी 2,000 कोटींची घोषणा. आत्मनिर्भर भारतसाठी 2,000 कोटींची घोषणा आता करण्यात आलेली आहे या बजेटमध्ये. त्यानंतर बघा, पुढच्या 5 वर्षात 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग तयार केले जाणार. बघा, पुढचं पंचवार्षिक मध्ये 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग हे तयार केले जाणार आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा, पुढचा बदल जो आहे अर्थव्यवस्थेवर काय बदल होणार आहे, भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य. बघा, भारताची अर्थव्यवस्था जी आहे आपली ही अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर देशातील उत्पादन क्षमता वाढत आहे. बघा, देशामधील उत्पादन क्षमता ही आता आपली वाढत आहे. पुढे बघा, महिला व विकास, ग्रामीण महिलांसाठी SHE मार्टची स्थापना केली जाणार. बघा, ग्रामीण महिला ज्या आहेत आपल्या ग्रामीण महिलांसाठी मार्टची स्थापना ही केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामीण भारतामध्ये काय बदल झालाय, पूर्व भारतात राष्ट्रीय डिझाईन संस्था उभारणार. बघा, पूर्व भारत जो आहे आपला पूर्व भारतामध्ये राष्ट्रीय डिझाईन संस्था ही उभारण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारणार. भारतामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिगृह हे उभारण्यात येणार आहे. त्यानंतर देशातील 15 पुरातत्व ठिकाणी विकसित केली जाणार. बघा, देशामधले 15 पुरातत्व ठिकाण हे विकसित केली जाणार आहेत. त्यानंतर खेलो इंडिया मिशन हे सुरू केले जाणार आहे.
त्यानंतर पुढे बघा मेक इन इंडिया आयातीतील निर्भरता कमी करत आहे. बघा मेक इन इंडियाचं काय आहे की आयातीतील निर्भरता आहे कमी करत आहे. त्यानंतर बघा मनी वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत व आर्थिक वर्ष 2027 मध्ये विविध राज्यांना मिळून 1.4 लाख कोटी रुपयांचे वितरण केले जाणार. बघा बांधवांनो, वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत आर्थिक वर्ष 2027 म्हणजे पुढच्या वर्षी विविध राज्यांना मिळून 1.4 लाख कोटी रुपयांचं इतकं मोठं वितरण हे केलं जाणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला बजेट 2026 विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.